महाराष्ट्र कांग्रेस सेवा दल के पूर्व अध्यक्ष चंद्रकांत दायमा ने राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट में शामिल होने का फैसला किया है। पिछले 40 वर्षों से वे कांग्रेस नेता सुशील कुमार शिंदे के साथ रहकर कांग्रेस को मजबूत करने का काम कर रहे थे। विभिन्न मुद्दों को लेकर दिल्ली में भी उनका कांग्रेस में मान सम्मान था। हालांकि कुछ दिन पहले उन्होंने कांग्रेस छोड़ दी और अब अजित पवार के राष्ट्रवादी कांग्रेस गुट में शामिल हो गए हैं। इसी संदर्भ में अजित पवार जी के प्रवक्ता उमेश पाटिल ने आज गुलदस्ता भेंट कर उनका सम्मान किया। जल्द ही उन्हें राज्य में एक बड़ी जिम्मेदारी दी जा सकती है, जिसका असर आगामी सोलापुर महानगरपालिका चुनावों में देखने को मिलेगा। ऐसा माना जा रहा है कि इस चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट को सत्ता हासिल हो सकती है। सोलापुर शहर में विमान सेवा और पीने के पानी की सुविधा जल्द से जल्द उपलब्ध कराने का आश्वासन दिया गया है। वर्तमान में सोलापुर महानगरपालिका में भाजपा की सत्ता है, लेकिन आगामी चुनावों में अजित पवार गुट स्वतंत्र रूप से चुनाव लड़ने की तैयारी कर रहा है। लवकरच तो दिवस उगवेल आणि दायमा शेटजींनी मुंबई सारख्या ठिकाणी या वयामध्ये प्रचंड मोठा कार्यक्रम घेतला। संबंध महाराष्ट्रातनं त्यांनी आतापर्यंत तयार केलेले जवळपास 22 जिल्ह्यातनं सेवा दलाचे अनेक कार्यकर्ते आले होते आणि दायमा शेटजींच्या बाबतीमध्ये अजितदादांना अनेक वर्षापासून माहिती आहे। जुना जाणता नेता आहे। सोलापूर शहरामध्ये प्रति सुशील कुमार शिंदे साहेबांचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। त्यामुळे या शहरातल्या गल्लीबोळातल्या छोट्या मोठ्या राजकारणाची सगळी तंत्रयंत्र त्यांना माहित आहेत। राज्यभरामध्ये आणि प्रदेश स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस पक्षामधल्या अत्यंत वरिष्ठ पातळीवर जाऊन त्यांनी काम केलं। सेवा दल हा प्रत्येक पक्षामध्ये एक महत्त्वाचा घटक असतो। त्या सेवा दलाला प्रतिष्ठा देण्याचं काम त्यांनी केलं। 30,000 सेवा दलाच्या कार्यकर्त्यांचं भव्य अधिवेशन दिल्ली सारख्या ठिकाणी ते दायमा शेटजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी घेतलं। त्यामुळे जिथं युवक राष्ट्रवादी महिला राष्ट्रवादीनं जे कार्यक्रम जे फ्रंटल महत्त्वाचे विंग असताना जे कार्यक्रम घेणं कठीण जातं, अशा परिस्थितीमध्ये दायमा शेटजींनी सेवा दलातल्या 30,000 कार्यकर्त्यांचा कार्यक्रम अधिवेशन दिल्ली सारख्या ठिकाणी घेतला। त्यामुळं हे व्यक्तिमत्व जे आहे हे व्यक्तिमत्व अतिशय पक्षाला उपयोगी पडणार आहे। त्यामुळं अजितदादा निश्चितपणे त्यांचा उपयोग पक्षाला करून घेतील आणि त्यांचा सन्मान वाढवण्याच्या करता अतिशय चांगली जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाईल अशी मला अपेक्षा आहे। तशी त्यांची चर्चा दादांच्या सोबत झाली असेल, माझी झालेली आहे आणि त्यांचा सोलापूर शहरामध्ये उद्याच्या महापालिकेत सुद्धा निश्चितपणे उपयोग होणार आहे। राज्य स्तरावर आमच्या पक्षाचं सेवा दल असेल, इतर संघटनात्मक काही संघटन असेल ते वाढवण्याच्या दृष्टीने मदत होणार आहे। काँग्रेस पक्षाच्या विचारामध्ये त्यांनी आयुष्यभर काम केलं, ते पुरोगामी विचाराचे आहेत आणि त्यांनी आमच्या पक्षाची निवड करून त्यांनी एक प्रकारे आमचंही मोठेपण वाढवलेलं आहे आणि अजितदादांच्या नेतृत्वावर जो विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं कृतज्ञ आहोत। अजितदादांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये शहर आणि ग्रामीणमध्ये गिरण्याचं राजकारण सुरू केलंय, परंतु ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत त्या अजून पूर्ण व्हायला तयार नाही। विमानतळ असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, याकडे दुर्लक्ष होतंय असं वाटतंय। सोलापूरची महानगरपालिका अजितदादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे द्या। आम्ही विमानतळाचा हा प्रश्न जो आहे आणि पिण्याच्या पाण्याचा याच्या व्यतिरिक्त अजून राहिलेले जे काही प्रश्न असतील हे प्रश्न आम्ही तुम्हाला 1 वर्षाच्या आत सोडवून दाखवू। आम्हाला महापालिका आमच्या ताब्यात द्या। त्यांनी त्यांच्या स्वतःच्या भाषणात केला। त्यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फार चांगल्या पद्धतीची जबाबदारी देण्याची तयारी अजितदादांनी केलेली आहे आणि निश्चितपणे राज्य स्तरावर कदाचित देश स्तरावर त्यांना काम त्या ठिकाणी पक्षाच्या वतीनं दिलं जाण्याची शक्यता आहे। आमच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। त्यांना दीर्घायुष्य मिळावं। त्यांची मुलगी अतिशय ऍक्टिव्ह आहे, तिने फार चांगलं भाषण त्या दिवशी केलं आणि दायमा शेटजींचं आपल्याला माहित आहे की त्यांना बोलण्याच्या संदर्भामध्ये मशीन लावायला लागते, परंतु त्यांचा आवाज म्हणून त्यांच्या मुलीने भाषण केलं आणि एकंदरीतच अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एखादा माणूस खचून गेला असता, घरात बसला असता, राहिलेलं आयुष्य आता जसं आहे तशा पद्धतीनं जगूया असा विचार केला असता, परंतु आजही समाजाकरता काम करण्याची तळमळ ठेवणारा हा 75तला तरुण, हा तुम्हा आम्हा सगळ्यांना लाजवणारा
एक कार्यकर्ता आहे आणि त्यांच्यातलं कार्यकर्ता पद आणि सेवा दलातली सेवा अजूनही त्यांच्या हृदयामध्ये तशीच आहे आणि त्यामुळं त्यांना उत्तरोत्तर त्यांची आणखी प्रगती व्हावी, त्यांना अजितदादांनी खूप मोठी संधी द्यावी, त्यांना पुढचं काम करत असताना त्यांचं आयुष्य जे आहे ते दीर्घायुष्य त्यांना मिळावं, त्यांचं निरोगी आयुष्य त्यांना मिळावं, सहकुटुंब सहपरिवाराला त्यांच्या माझ्या मनापासून शुभेच्छा.